विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे। रामराजे नाईक निंबाळकरांना साताराच्या वडूज पोलिसांनी समन्स पाठवलं। आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत। तुषार खरातांकडून मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आहे। त्यांचं कॉल रेकॉर्ड आहेत, जे कॉल रेकॉर्ड झालेले आहेत, जे काय वाईटचं कोणी केले नाही, त्यांचेच कॉल रेकॉर्ड तयार होऊन त्यातनं काही पुरावे तयार झालेले आहेत आणि ते तपासात आता समोर आलेले आहेत। त्या अनुषंगानं कोण कोणाशी काय बोलतो, कोणी काय प्लॅन केला या संदर्भात पोलीस तपास करतात। मला वाटते आपण एका जबाबदार पदावर काम करत असताना पोलीस यंत्रणा जेव्हा तपास करते तेव्हा याच्यामध्ये आपण हस्तक्षेप न करता पोलिसांना स्वतंत्रपणे त्यांचा तपास करून द्यावा। आणि दुसरा विषय असा आहे की ज्या लोकांनी षडयंत्र केलेली आहेत ते सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे, कुणी काय षडयंत्र केले आणि ज्यांनी षडयंत्र केले असतील त्यांची चौकशी होईल। साताराच्या वडूज पोलिसांचे रामराजेंना समन्स पाठवण्यात आलेले आहेत। मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणी समन्स पाठवण्यात आलेला आहे। चौकशीसाठी आज ते हजर राहणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।